श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. 15 मेला महागोचर. बुधादित्य राजयोग या 4 राशींना देणार छप्पर फाड पैसा. सोनं संपत्ती वाढेल आणि प्रचंड श्रीमंत व्हाल. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि बुध यांची युती खूप शुभ मानली जाते. असं म्हटलं जातं की ज्यांच्या कुंडलीत हे दोन्ही ग्रह एकत्र असतात त्या लोकांना व्यवसायात मोठं यश मिळतं. तसेच हे लोक अभ्यासातही खूप हुशार असतात. 15 मे रोजी सूर्य आणि बुध हे दोन्ही ग्रह वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे बुधादित्य राजयोग तयार होणार आहे. या राजयोगाच्या प्रभावामुळे 4 राशींचं नशीब चमकू शकतं. चला जाणून घेऊया या दुहेरी गोचराचा कोणत्या 4 राशींना फायदा होणार आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा. सर्वप्रथम आहे वृषभ राशी. 15 मे रोजी होणारं हे दुहेरी गोचर वृषभ राशीच्या लोकांसाठी भाग्यवान ठरू शकतं. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती आधीपेक्षा मजबूत होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल आणि बढती मिळण्याचे योग आहे. तुमच्या राशीची सर्वात मोठी ताकद तुमच्या बोलण्यात असते, ज्यामुळे तुम्हाला प्रचंड यश मिळते. तुम्ही तुमच्या शब्दांनी कोणालाही प्रभावित करू शकता. आयुष्य कितीही कठीण प्रसंग आले तरीही केवळ शब्दांनी तुम्ही कोणत्याही गोष्टी अगदी सहज हाताळू शकता. तुमचं मन पाण्यासारखं अगदी स्वच्छ असते. तुम्ही कोणत्याही वातावरणात सहजपणे जुळवून घेता. बदल झाला म्हणून घाबरण्याऐवजी त्याचा आनंद घेता. ही लवचिकता त्यांना कामाच्या प्रत्येक क्षेत्रात टिकून राहण्यास आणि प्रगती करण्यास मदत करते. तुम्ही एकाच वेळी अनेक कामे सहजपणे हाताळू शकतात. ही क्षमता त्यांना त्यांच्या करिअरमध्ये उच्च टप्पा गाठण्यास मदत करते. सूर्य तुमच्या लग्नस्थानातून भ्रमण करत आहे. या राशीचा स्वामी शुक्र आहे. परिणामी तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. तुम्हाला मालमत्ता, नवीन घर किंवा वाहन मिळू शकते. तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्तेचाही लाभ होऊ शकतो. दिलेले किंवा उसने घेतलेले पैसे परत मिळू शकतात. तुम्हाला तुमच्या कुटुंबांकडून, विशेषतः तुमच्या आईकडून पाठिंबा किंवा मौल्यवान भेटवस्तू मिळू शकते. श्रीमंत होणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते, पण ते केवळ नशिबाने साध्य होत नाही. त्यासाठी योग्य मानसिकता, कठोर परिश्रम आणि बुद्धिमत्तेची गरज असते. जे लोक आपल्या पैशांचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन करतात तेच हळूहळू मजबूत आर्थिक पाया उभारू शकतात, ज्या एखाद्या व्यक्तीला शून्यातून मोठ्या उंचीवर पोहोचवू शकतात. ही तत्त्वे केवळ संपत्ती मिळवण्यास मदत करत नाहीत, तर दीर्घकाळ सुखी, समृद्ध आणि यशस्वी जीवन जगण्याचा मार्गही दाखवतात. वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी शनी जयंतीचा काळ अत्यंत फायदेशीर मानला जातो. जर तुम्ही गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक अडचणींचा सामना करत असाल तर आता तुमच्या परिस्थितीत हळूहळू सुधारणा दिसू लागेल. अडकलेले किंवा प्रलंबित असलेले पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला पूर्वीच्या गुंतवणुकीतूनही फायदा मिळू शकतो. तुमची बचत वाढवण्याच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. तुमच्या व्यावसायिक कामाबाबतची परिस्थितीही पूर्वीपेक्षा सुधारण्याची अपेक्षा आहे. व्यवसायात गुंतलेल्यांना नवीन संपर्क किंवा संबंधांमधून फायदा मिळू शकतो. दरम्यान पगारदार नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे आणि प्रयत्नांचे सकारात्मक फळ मिळण्याची अपेक्षा आहे. कौटुंबिक वातावरणही पूर्वीपेक्षा अधिक शांत आणि सुसंवादी होण्याची अपेक्षा आहे. शुक्राची राशी असलेल्या वृषभ राशीवर शनी नेहमीच प्रसन्न असतो. वृषभ राशीच्या व्यक्तींवर शनीचे अशुभ परिणाम कमी होतात. शनीच्या आशीर्वादाने वृषभ राशीच्या व्यक्तींच्या घरात सुख आणि समृद्धी वाढते. उत्पन्नाचे नवीन स्रोत खुले होऊ शकतात. या काळात तुम्हाला तुमच्या कुटुंबांकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. तुमची आर्थिक परिस्थिती
पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल आणि या काळात तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्तेचा लाभ मिळू शकतो. गुंतवणुकीशी संबंधित प्रकल्पांमधून तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. हा काळ वृषभ राशीच्या लोकांना काहीसा दिलासा देणारा ठरू शकतो. बराच काळ अडकलेली कामं पूर्ण होण्याची चिन्ह दिसू शकतात. जुने प्रकल्प पूर्ण होतील आणि त्यामुळे मनावरचं ओझं कमी होऊ शकतं. आर्थिकदृष्ट्या काही सकारात्मक घडामोडी घडू शकतात. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात. काहींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. घरात आनंदाचं वातावरण निर्माण होऊ शकतं. कुटुंबियांमध्ये सुसंवाद वाढू शकतो आणि मानसिक समाधान मिळू शकतं. नशिबाची साथ मिळाल्यामुळे रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. अध्यात्म आणि धार्मिक कार्यांमध्ये रुची वाढू शकते. कुटुंबासोबत आनंददायी वेळ घालवण्याची संधी मिळेल. परदेश प्रवासाचे योग तयार होत आहेत. व्यापार, रिअल इस्टेट किंवा गुंतवणुकीशी संबंधित कामांमध्ये चांगला फायदा होऊ शकतो. जुने आर्थिक नुकसान भरून निघण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना मेहनतीचे चांगले परिणाम मिळतील, मात्र मानसिक ताण वाढू शकतो. त्यामुळे निर्णय घेताना संयम बाळगणे आवश्यक राहील. या काळात नवीन जबाबदाऱ्या, प्रमोशन आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग मिळू शकतात. शिक्षण, बँकिंग, प्रशासन, अध्यापन आणि धार्मिक क्षेत्राशी संबंधित लोकांना विशेष फायदा होऊ शकतो. गुरु हा धन आणि वैभवाचा कारक असल्याने त्याची चांगली स्थिती आर्थिक स्थिरता आणि गुंतवणुकीतून फायदा देऊ शकते. या काळात काही लोकांना जमीन, वाहन किंवा नवीन घर घेण्याचे योगही बनू शकतात. वृषभ राशीच्या व्यक्तींना सूर्याचे राशी परिवर्तन खूप लाभदायी असेल. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल आणि तुम्ही जमीन आणि वाहन खरेदीच्या दिशेने वाटचाल कराल. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. या काळात मुलांकडून आनंदी वार्ता येतील. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळेल. शनीचे नक्षत्र गोचर वृषभ राशीच्या लोकांसाठी भाग्यवान ठरणार आहे. तुमच्या आर्थिक स्थितीसाठी हा काळ चांगला राहील. तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. वृषभ राशीच्या लोकांना जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. वृषभ राशीच्या लोकांसाठी राहूचे नक्षत्र पदगोचर अत्यंत शुभ ठरेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. करिअरमध्ये अनपेक्षित यश मिळेल. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. कुटुंबियांसोबत फिरायला जाल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणीचे तुमचे वर्चस्व वाढेल. प्रेमसंबंध अधिक मजबूत होतील. वृषभ राशीला सर्वात मोठा फायदा होईल. तुमच्या राशीतील शुक्र आणि बुध यांच्या युतीमुळे धन, आकर्षण आणि करिअरमध्ये प्रचंड वाढ होऊ शकते. नवीन नोकऱ्या, पदोन्नती आणि आर्थिक लाभ मिळून पैशांची मिळकत होईल. शुक्र वृषभ राशीच्या धनस्थानात प्रवेश करेल, ज्यामुळे भरपूर आर्थिक लाभ होईल. तुमच्या बँक खात्यातील शिल्लक झपाट्याने वाढेल. तुमच्या शब्दांचा प्रभाव अधिक वाढेल. तुम्ही बोलताच कामे पूर्ण होतील. तुम्ही कार्यालयात एक नेता म्हणून तुमची प्रतिमा प्रस्थापित कराल. तुम्हाला उच्च पदाची संधी मिळेल. घरात शुभ घटना घडू शकतात. अविवाहित जोडप्यासाठी विवाह जुळवले जाऊ शकतात. वृषभ राशीच्या लोकांना शुभ योगायोगांचा फायदा होईल. करिअरमध्ये प्रगती आणि उत्पन्न वाढेल. त्यांना आदर आणि सन्मान मिळेल. जर ते विवाहयोग्य वयाचे असतील तर चांगले भविष्य घडू शकते. त्यांना वडिलोपार्जित मालमत्तेचा लाभ मिळू शकतो. हा योग वृषभ राशीसाठी खूप फायदेशीर ठरेल. या काळात ग्रहांची स्थिती तुमच्या बाजूने असेल. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. बराच काळ अडकलेले प्रकल्प आता गती घेतील. आर्थिकदृष्ट्या काही सकारात्मक हालचाली झाल्याची दिसू शकते. घरगुती वातावरण प्रसन्न राहील आणि काहींना कौटुंबिक आनंदाचे प्रसंगही लाभतील. हा काळ स्वतःला नवी ऊर्जा देणारा, आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. त्यानंतर आहे सिंह राशी. 15 मे रोजी होणारं हे दुहेरी गोचर सिंह राशीच्या लोकांसाठी हे गोचर एखाद्या वरदानापेक्षा कमी नसेल.
व्यवसायात मोठी डील फायनल होऊ शकते. मान सन्मान वाढेल. परदेशात नोकरी मिळण्याचं स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतूनही चांगला फायदा मिळू शकतो. हा काळ सिंह राशीच्या लोकांसाठी यश आणि लाभ घेऊन येऊ शकतो. व्यवसायात तेजी येईल. अचानक आर्थिक लाभाच्या संधी निर्माण होऊ शकतात. जुन्या कर्जातून सुटका होण्याचे संकेत आहेत. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली संधी मिळू शकते. एखाद्या मोठ्या कामातील यशामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि समाजात त्यांना आदर मिळेल. सूर्य हा सिंह राशीचा स्वामी ग्रह आहे. जेव्हा सूर्य शुक्राच्या वृषभ राशीत प्रवेश करतो तेव्हा सिंह राशीच्या लोकांना त्यांच्या घरात नवीन आनंद अनुभवायला मिळेल. प्रियजनांमधील एकोपा सुधारेल. आर्थिक सुस्थितीही सुधारेल. जे आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत त्यांना लवकरच उपाय सापडेल. उत्पन्न आणि खर्च यांच्यात संतुलन राखले जाईल. तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. हा काळ तुमच्या आरोग्यासाठीही चांगला असेल. तुमच्यासाठी हे गोचर अत्यंत अद्भुत असणार आहे. शुक्र तुमच्या राशीपासून 11व्या घरात भ्रमण करेल. त्यामुळे या काळात तुमच्या अपूर्ण इच्छा पूर्ण होतील. उत्पन्नात वाढ होण्याची चांगली चिन्हे दिसत आहेत. तुमची अपूर्ण कामे ध्येये लवकरच पूर्ण होतील. या व्यतिरिक्त तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. तुम्हाला भौतिक सुखसोयी आणि ऐश्वर्याचा लक्षणीय फायदा होईल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाठिंबा आणि सहकार्य मिळेल. सिंह राशीच्या आयुष्यात चंद्र गोचराने सुखाचे दिवस येऊ शकतात. या काळात त्यांच्या आयुष्यात नव्या ऊर्जेमुळे आनंदी राहतील. नातेसंबंध सुधारण्यासाठी प्रयत्नही कराल जे यशस्वी ठरतील. या व्यतिरिक्त तुमचे उत्पन्न वाढेल. तुम्हाला गुंतवणुकीच्या उत्तम संधी मिळतील. सिंह राशीच्या लोकांसाठी हा योग करिअरमध्ये प्रगती आणि मान सन्मान देणारा ठरू शकतो. कारण हा या राजयोग तुमच्या राशीच्या लाभ आणि उत्पन्न भावात तयार होणार आहे. त्यामुळे या काळात तुमच्या मेहनतीला फळ मिळेल आणि वरिष्ठांकडून कौतुक होईल. आर्थिक स्थिती मजबूत होण्याचे संकेत आहेत आणि जीवनात नवीन यश मिळू शकते. प्रेमसंबंधांमध्येही गोडवा वाढू शकतो. या काळात गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. गुरुग्रह तुमच्या राशीच्या पंचम आणि अष्टम भावाचा स्वामी आहे. त्यामुळे संततीबाबत चांगली बातमी मिळू शकते. संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्यांनाही फायदा होऊ शकतो. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मान सन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभ कार्य होतील. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. तुमच्यासाठी हा गोचर भाग्यवान ठरू शकतो. बऱ्याच दिवसांपासून ज्या यशाची वाट पाहत होता त्याकडे आता हळूहळू वाटचाल सुरू होईल. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचे सहकार्य मिळेल आणि प्रमोशन किंवा पगारवाढ मिळू शकते. व्यवसायात नवीन योजना फायदेशीर ठरतील. या काळात तुमची नेतृत्व क्षमता लोकांना प्रभावित करेल. आर्थिक स्थिती सुधारेल आणि खर्चावर नियंत्रण राहील. कुटुंबात सुखशांतीचं वातावरण राहील. विद्यार्थ्यांसाठीही हा चांगला काळ राहणार आहे. सिंह राशीच्या व्यक्तींना आयुष्यात अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. अध्यात्माविषयी मनात ओढ राहील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. भौतिक सुख प्राप्त होईल. या काळात समाजात मान सन्मान पदप्रतिष्ठा वाढेल. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. धार्मिक स्थानांना भेट द्याल. हा काळ तुमच्यासाठी प्रगती आणि वाढीव ओळख घेऊन येऊ शकतो. करिअरच्या नवीन संधी निर्माण होतील. तुमचा आत्मविश्वास दृढ राहील आणि तुमच्या प्रयत्नांचे कौतुक होईल. आर्थिक सुधारणा अपेक्षित आहे. प्रवास आणि नवीन ओळखी फायदेशीर ठरू शकतात. तुमचा सामाजिक दर्जा वाढेल. तुमची नेतृत्व कौशल्ये विकसित होतील. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात. चंद्र आणि गुरुच्या शुभ प्रभावामुळे अनेक रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. सरकारी कामामध्ये यश मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरू शकतो. परीक्षा किंवा स्पर्धात्मक क्षेत्रात चांगले यश मिळण्याचे संकेत आहेत. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन, इन्क्रिमेंट किंवा नवीन संधी मिळू शकतात.
नवीन नोकरीचे प्रस्तावही येऊ शकतात. वैवाहिक जीवनात आनंद आणि गोडवा वाढेल. अविवाहित लोकांसाठी चांगले विवाह प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. संतान सुख किंवा कुटुंबवाढीशी संबंधित निर्णय घेण्यासाठीही हा काळ अनुकूल राहणार आहे. सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ प्रगतीचा ठरू शकतो. कठोर परिश्रमाचे फळ मिळेल. प्रगती होऊ शकते. परदेशाशी संबंधित संधी मिळण्याचे संकेत आहेत. मोठा करार किंवा प्रोजेक्ट मिळू शकतो. आरोग्य सुधारेल. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याचे राशी परिवर्तन सिंह राशीच्या व्यक्तींना विशेष लाभदायी असेल. या राशी परिवर्तनामुळे आकस्मिक धनलाभ होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. या काळात अनेक भौतिक सुखे प्राप्त होतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. कुटुंबियांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. हा काळ सिंह राशीच्या लोकांसाठी मोठ्या संधी घेऊन येऊ शकतो. व्यवसायात अचानक नफा वाढू शकतो. नवीन गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. अनेक दिवस अडकलेली कामे मार्गी लागू शकतात. ऑफिसमध्ये तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते आणि वरिष्ठांकडून कौतुक होण्याची शक्यता आहे. काहींना बढती किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. आर्थिक स्थितीत सुधारणा जाणवू शकते. घरात आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. जुने वाद मिटण्याचीही शक्यता आहे. काही लोकांना वाहन, घर किंवा मौल्यवान वस्तू खरेदी करण्याची संधी मिळू शकते. सिंह राशीच्या लोकांसाठी चांगला काळ आहे. ज्येष्ठ महिना त्यांना करिअरमध्ये यश मिळवून देईल. त्यांना प्रतिष्ठा आणि मान मिळेल. ते आपल्या विरोधकांवर विजय मिळवू शकतील. सिंह राशीच्या लोकांसाठी हा एक चांगला काळ आहे. हा योग सिंह राशीच्या व्यक्तींना मोठा लाभ देऊ शकतो. समाजात पदप्रतिष्ठा वाढेल. भाग्य अधिक मजबूत होईल आणि लोकांचा विश्वास वाढेल. नातेसंबंधात गोडवा येईल. आर्थिक स्थिती सुधारेल. काहींसाठी नवीन कमाईचे मार्गही खुलतील. एकंदरीत सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ नाव, ओळख आणि प्रतिष्ठा वाढवणारा ठरू शकतो. कौटुंबिक वातावरण स्थिर राहील आणि पालकांचा पाठिंबा मिळेल. त्यानंतर आहे कन्या राशी. 15 मे रोजी होणारं दुहेरी गोचर कन्या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायातही भरघोस नफा मिळू शकतो. मोठी डील फायनल होण्याचे संकेत आहेत. वडिलोपार्जित संपत्तीचा फायदा मिळू शकतो किंवा घर किंवा मालमत्तेचं सुख मिळण्याची शक्यता आहे. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ लागतील. अभ्यासात किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही नवीन मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचा विचारही करू शकता. परदेश प्रवासाची शक्यताही आहे, ज्यामुळे नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. तुमची ऊर्जा आणि आत्मविश्वास दोन्ही उच्च पातळीवर असतील. याचा तुमच्या करिअरला मोठा फायदा होईल. तुम्ही तुमची कामे पूर्ण प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पार पाडाल. सूर्याच्या या संक्रमणानंतर जीवनाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोनही सुधारेल. तुम्ही महागड्या भेटवस्तूंनी तुमच्या कुटुंबाला खुश करण्यावर लक्ष केंद्रित कराल. तथापि याचा तुमच्या उत्पन्नावर किंवा बचतीवर लक्षणीय परिणाम होणार नाही. तुम्हाला एका स्रोताकडून अतिरिक्त निधी मिळू शकतो. तसेच तुमच्या आजारपणापासून संरक्षण होईल. कन्या राशीच्या व्यक्तींची प्रलंबित कामे हळूहळू पूर्ण होऊ लागतील. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि त्यांना आनंद मिळेल. त्यांची वाहन खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. कौटुंबिक समस्या सोडवण्यातही यश मिळण्याची शक्यता आहे. कन्या राशीच्या लोकांसाठी गजलक्ष्मी राजयोग कर्मभावात तयार होणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. व्यवसायात फायदा आणि नवीन डील मिळण्याची शक्यता आहे. खूप दिवसांपासून सुरू असलेल्या समस्या कमी होऊ शकतात. आरोग्यात सुधारणा होईल आणि मन शांत राहील. व्यापाऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो. तसेच मोठी व्यावसायिक डील होऊ शकते. शुक्र ग्रह तुमच्या राशीच्या धन आणि भाग्यभावाचा स्वामी आहे. त्यामुळे वेळोवेळी अचानक धनलाभ होऊ शकतो. या काळात देश विदेश प्रवास होऊ शकतो. तसेच आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते. हा काळ कन्या राशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये मोठी झेप घेण्याचा ठरू शकतो अशी शक्यता आहे. नवीन नोकरीच्या ऑफर्स मिळू शकतात किंवा सध्याच्या ठिकाणी प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढू शकतो. वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकतं, ज्यामुळे आत्मविश्वास दुपटीनं वाढेल. व्यावसायिकांसाठीही हा काळ फायदेशीर ठरू शकतो. नवीन करार, नवीन संधी
आणि नफ्यात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. समाजात तुमची प्रतिमा अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे. बुध हा देखील या राशीचा स्वामी आहे. या राशीच्या लोकांना गणपतीच्या विशेष कृपेचा आशीर्वादही मिळतो. बाप्पा या राशीच्या लोकांना कधीही आर्थिक संकटांचा सामना करू देत नाही. यासोबतच जगात सुरू असलेले प्रत्येक जीवन संपून जाईल. प्रत्येक कामात यश मिळेल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली राहते. शिक्षण क्षेत्रात मोठा लाभ होतो. गणेश चतुर्थीच्या वेळी जातक दुर्वांसह विड्याची पाने, फळे इत्यादींचा नैवेद्य दाखवा. तुमच्यासाठी हा गोचर खूप शुभ मानला जात आहे. बऱ्याच दिवसापासून अडकलेली कामं पूर्ण होऊ लागतील. करिअरमधील अडचणी कमी होऊ लागतील आणि नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. नोकरी बदलण्यासाठी हा काळ चांगला राहील. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ओळखीमुळे फायदा होईल. या काळात आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि अडकलेले पैसे परत मिळू शकतात. कुटुंब आणि समाजात मान सन्मान वाढेल. नवीन टेक्नॉलॉजी, ऑनलाईन काम आणि डिजिटल क्षेत्राशी संबंधित लोकांना विशेष फायदा होण्याची शक्यता आहे. कन्या राशीच्या व्यक्तींसाठी ग्रहांचे गोचर खूप लाभदायी सिद्ध होईल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभ कार्य होतील. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मान सन्मान वाढेल. हा काळ तुमच्यासाठी नवीन संधी आणि भाग्याची वाढ दर्शवतो. तुम्हाला करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळू शकतात. कामातील यशामुळे तुमची ओळख वाढेल. आर्थिक परिस्थिती मजबूत होण्याची चिन्हे आहेत. प्रवास किंवा नवीन योजना फायदेशीर ठरू शकतात. तुम्हाला कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल. तुम्ही उत्साही आणि सकारात्मक राहा. प्रलंबित कामे पूर्ण होऊ लागतील. नवीन ओळखीमुळे भविष्यात फायदा होईल. तुमचा आत्मविश्वास सातत्याने वाढत जाईल. तुमची ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होत राहतील. त्यामुळे तुम्ही आनंदी राहाल. या काळात आवडती बाईक खरेदी करण्याचं स्वप्नही पूर्ण होऊ शकतं. तसेच घरातील लोकांच्या अडचणी दूर करण्याची संधी मिळेल. 17 मे रोजी शनीचा रेवती नक्षत्रात प्रवेश कन्या राशीच्या लोकांसाठी शुभ फळ देणारा ठरेल. करिअरमध्ये प्रगतीचे योग तयार होतील. नोकरीच्या शोधात असलेल्यांना लोकांना नवीन नोकरीची संधी मिळू शकते. गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होईल. कन्या राशीच्या व्यक्तींसाठी राहूचे परिवर्तन खूप शुभ परिणाम देणार असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. हा काळ कन्या राशीच्या लोकांसाठी भावनिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या शुभ परिणाम घेऊन येईल. ज्यांचे नुकतेच नातेसंबंध तुटले आहेत ते पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यामध्ये आणि धार्मिक प्रथांमध्ये रस वाढेल, ज्यामुळे मन शांती मिळेल. तुमच्या राशीसाठी उत्पन्नाचा ओघही चांगला राहील. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. हा काळ त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल. त्यांनी भविष्याची चिंता सोडून वर्तमानावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. त्यांना आपल्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवता येईल. एखादी मौल्यवान किंवा विशेष वस्तू खरेदी केल्याने त्यांच्या कुटुंबियांचा आनंद वाढेल. तुमच्या आईवडिलांच्या आरोग्यात सुधारणा होईल. तुम्हाला तुमच्या मुलाकडून अचानक एक चांगली बातमी मिळू शकते. कन्या राशीसाठी बुध ग्रहाचे गोचर शुभ परिणाम देईल. कुटुंबात सुख आणि समृद्धीच्या वाढीसाठी योग असेल. मालमत्ता खरेदी करण्यासोबतच नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा शुभ काळ असेल. नवीन योजनावर काम करता येईल. या राशीच्या लोकांना बँकिंग आणि शिक्षण यासारख्या क्षेत्रांमध्ये यश मिळेल. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. कुटुंबियांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी संधी मिळेल. आणि त्यानंतर आहे वृश्चिक राशी. 15 मे रोजी होणारं हे दुहेरी गोचर तुम्हाला व्यवसायात मोठा फायदा देऊ शकतं. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर चांगली कमाई होऊ शकते. जोडीदाराच्या मदतीनं मोठं आर्थिक यश मिळवण्याची शक्यता आहे. नोकरीचे चांगली ऑफर मिळू शकतात. जुन्या कर्जातूनही मुक्ती मिळू शकते.
पगारवाढ किंवा नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. प्रलंबित कामे हळूहळू पूर्ण होतील. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. याशिवाय तुम्हाला धार्मिक किंवा आध्यात्मिक यात्रेला जाण्याची संधी देखील मिळू शकते, ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. वृश्चिक राशीच्या लोकांची आर्थिक परिस्थितीही सुधारेल. व्यावसायिकांचा नफा दुप्पट होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी पदोन्नती किंवा पगारवाढीची शक्यता आहे. अडकलेले पैसेही परत मिळू शकतात. तुम्ही भविष्यासाठी एका चांगल्या योजनेत गुंतवणूक सुरू करू शकता. तुमच्या कामाप्रती असलेल्या समर्पणाचा सकारात्मक परिणाम होईल. तुमची सामाजिक प्रतिमा मजबूत होईल आणि लोक तुमच्या कामाचे कौतुक करू लागतील. हा काळ वृश्चिक राशीच्या लोकांसाठी बदल घडवणारा ठरू शकतो अशी शक्यता आहे. आतापर्यंत अडकलेली कामं पूर्ण होऊ शकतात, त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. एखाद्या मोठ्या प्रकल्पाचं काम हाती येऊ शकतं, जे तुमच्या करिअरला वेग देईल. परदेशात नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित संधी मिळण्याची शक्यता आहे. पैतृक संपत्ती किंवा जुन्या मालमत्तेतून लाभ मिळू शकतो. तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळू शकते आणि समाजात मान सन्मान वाढण्याची चिन्ह दिसू शकतात. चंद्रगोचरानंतर या राशीच्या लोकांना मानसिक तणावातून आराम मिळू शकतो. एखाद्या लग्न समारंभात सहभागी होऊन तुम्हाला ताजेतवाने वाटेल. विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या मदतीने शिक्षणात चांगले बदल पाहायला मिळू शकतात. आरोग्यात सुधारणा झाल्यामुळे तुम्ही जीवनाचा आनंद घेऊ शकता. प्रेम जीवनात जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. हा गोचर तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडवण्याचे संकेत देत आहे. करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल आणि नवीन जबाबदाऱ्यामुळे आत्मविश्वास वाढेल. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायात विस्तार आणि नवीन भागीदारीमुळे फायदा होईल. आर्थिकदृष्ट्या हा काळ दिलासा देणारा ठरेल. गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे. जुने वाद मिटू शकतात आणि नातेसंबंध सुधारतील. नवीन टेक्नॉलॉजी, मीडिया, शिक्षण आणि सर्जनशील क्षेत्रातील लोकांना यश मिळण्याचे योग आहेत. हा दिवस तुमच्यासाठी संतुलन आणि सुधारणेचे संकेत देतो. तुम्हाला कामाच्या ठिकाणी हळूहळू सकारात्मक बदल दिसू लागतील. तुमच्या जुन्या प्रयत्नांना यश येऊ शकते. तुम्हाला कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल. मानसिक शांती नांदेल आणि नवीन योजना आखल्या जाऊ शकतात. नातेसंबंध अधिक गोड होतील. तुमची आर्थिक परिस्थिती स्थिर राहील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. गुरु आणि शुक्र यांची युती तुमच्यासाठी भाग्य आणि समृद्धीचे दरवाजे उघडू शकते. गजलक्ष्मी योगाच्या प्रभावामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. नवीन संधी निर्माण होऊ शकतात. प्रलंबित कामे पूर्ण होतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल आणि तुमचे मन आनंदी राहील. व्यवसायाच्या विस्ताराची चिन्हे आहेत. सर्जनशील कार्यांना यश मिळेल. प्रवास फायदेशीर ठरू शकतो. हा दिवस ऊर्जा आणि आत्मविश्वासाने भरलेला असेल. मंगळ तुमच्या राशीत बलवान स्थितीत आहे, ज्यामुळे तुमची निर्णय क्षमता आणि नेतृत्व कौशल्य वाढतील. रखडलेल्या कामांना गती मिळेल. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. तुमच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणेची चिन्हे आहेत. नवीन प्रकल्पांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्धकांवर वर्चस्व गाजवाल. तुमचे आरोग्य नेहमीपेक्षा चांगले राहील. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना सूर्याचे राशी परिवर्तन अत्यंत शुभ सिद्ध होईल. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात प्रचंड यश मिळेल आणि उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. तसेच बेरोजगार लोकांना यावेळी नवीन नोकरी मिळू शकते. त्याचबरोबर नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकते. तसेच यावेळी तुमच्या वडिलांबरोबरच्या नातेसंबंधात सुधारणा होईल. निर्यात आणि आयात व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शनीचे गोचर शुभ ठरू शकते. तुमची अडकलेली कामे पूर्ण होतील. आत्मविश्वास वाढेल. एखादे मोठे काम मिळाल्यामुळे फायदा होईल. परदेशात नोकरी करण्याचा विचार करत असाल तर चांगली संधी मिळू शकते. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हे परिवर्तन खूप शुभ परिणाम देणारं असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नोकरी व्यवसायात पदोन्नती होईल. हा कालावधी वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. करिअरमध्ये नवीन दारे उघडू शकतात. नोकरी शोधणाऱ्यांना चांगली ऑफर मिळण्याची शक्यता आहे. परदेशात शिक्षण किंवा नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठीही सकारात्मक घडामोडी घडू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक मिळू शकतात. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. अचानक एखादी चांगली बातमी मिळाल्याने घरातील वातावरण उत्साही होऊ शकते.
मान सन्मान वाढू शकतो आणि समाजात तुमच्या व्यक्तिमत्त्वाची वेगळी छाप पडू शकते. पैशांची बचत होईल. तुम्ही केवळ पैसे कमवालच नाही तर ते तुमच्या हातातही येतील. कर्ज आणि खर्चाशी संबंधित समस्या लवकरच संपुष्टात येतील. विचारपूर्वक घेतलेले व्यावसायिक निर्णय फायदेशीर ठरू शकतात. हा काळ आरोग्यासाठीही अनुकूल राहील. जर तुम्ही कोणत्याही आरोग्य समस्यांनी त्रस्त असाल तर आता दिलासा मिळण्याची चिन्हे आहे. जर तुमचा जोडीदार किंवा प्रिय व्यक्ती काही कारणास्तव नाराज असेल तर परिस्थिती हळूहळू सुधारू शकते. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य देखील जुने मतभेद विसरून नातेसंबंध दृढ करण्याचा प्रयत्न करतील. नवीन व्यावसायिक भागीदारी फायदेशीर ठरू शकते. या व्यतिरिक्त उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील, ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. काही लोकांना कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळू शकते. तसेच मालमत्तेशी संबंधित एखादा वादही मिळू शकतो. नशिबाच्या साथीनं उत्पन्नाचे अतिरिक्त मार्ग मिळू शकतात आणि साठवलेल्या पैशातही वाढ होण्याची शक्यता आहे. शेअर बाजारात पैसे गुंतवणाऱ्या लोकांना फायदा होऊ शकतो. विवाहित लोक आपल्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकतात. तुमची कामे पूर्ण झाल्याने आनंद मिळेल. दीर्घकाळच्या आरोग्य समस्या किंवा आजार कमी होऊ शकतात आणि तुमच्या आरोग्यात सुधारणा दिसून येईल. मालमत्तेशी संबंधित मोठा निर्णय तुमचे भाग्य पलटू शकतो. न्यायालयीन खटले देखील अचानक तुमच्या बाजूने लागू शकतात. वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी चंद्राचा मीन राशीतील प्रवेश खूप लाभदायी सिद्ध होईल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मान सन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभ कार्य होतील. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल आणि वैवाहिक जीवन सुखमय असेल. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय स्वामी समर्थ.